माझ्यात मी जन्म घेतो. माझ्यात मी जन्म घेतो, माझ्यातला मी रिकामी. माझ्यात मी जन्म घेतो, माझ्यातला मी रिकामी. माझ्यात मी शिकतो, माझ्यातले निकामी. माझ्यात मी शिकतो, माझ्यातले निकामी. लय पारखे हे जगणे, लय पारखे हे जगणे. परक्या परी रिकामी. लय पारखे हे जगणे, परक्या परी रिकामी. मन दाटते स्वरांनी, माझे मन निकामी. मन दाटते स्वरांनी, माझे मन निकामी. मूळ वादळात वाट, मूळ वादळात वाट, पलहास त्या मुखाने. मूळ वादळात वाट, पलहास त्या मुखाने. मन शांत होत जगणे, क्षण टिपते सुखाने. मन शांत होत जगणे, क्षण टिपते सुखाने. अहो जातीसाठी खावी माती वीट आला या शब्दांचा. अहो जातीसाठी खावी माती वीट आला या शब्दांचा. कुण्या गुलामानं हे शब्द काढून नाश केला संपूर्ण मानव जातीचा. नाश केला संपूर्ण मानव जातीचा. धन्यवाद मित्रांनो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे काही प्रोटेस्ट लागलं आणि आपण 1947 सालीच स्वातंत्र्य झालो होतो, हे त्यानिमित्तानं तरी यांच्या लक्षात आलं. नाहीतर हे मनोरुग्ण सारखे काम करत होते. म्हणजे छोट्या छोट्या मित्रांनी जे करून दाखवलं ना, ते मला नाही वाटत त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा हे स्वप्न बघितलं असेल. आणि न जाणो जर मनुस्मृतीचा अंत बाबासाहेबांनी त्या रायगडाच्या पायथ्याशी केला असेल, तर हा संविधानाचा अंत म्हणावा की पुन्हा आणि पुनच्चार्यो. स्वप्नात पाहिले मी, स्वप्नातल्या मुखाने. स्वप्नात पाहिले मी, स्वप्नातल्या मुखाने. पल जपतो सुखाने, मन हासतो मुखाने. मन हासते मुख. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना सुद्धा जे काही मला आयुष्य दिलं, त्या आयुष्यामध्ये जे काय मला शिकायला तुमच्याकडून भेटलं, ते खूप छान मी शिकलो असं मला वाटत नाही. आणि तुम्ही खूप छान मला शिकवू शकता असंही मला वाटतं. आणि खूप लेकिन पण असं आई वरून किंवा असं काय म्हणतात आई वडिलांवरून एवढं आपण पर्सनल संविधानामध्ये नाही जायचं. अँड काय म्हणूया त्याला, आणि त्याला एज्युकेशन इज ग्रेट म्हणतात. म्हणजे जे असं पर्सनल संविधान जे आपलं आहे, समजलं की नाही, तिथपर्यंत कोणी असेल, मग ते मोदी असतील, अगदी राष्ट्रपती असतील, सुप्रीम कोर्ट असतील, देशांतर्गत किंवा विदेशातही कोणताही जीव असेल, इतकं त्याच्या मुळापर्यंत जाणं हे नाही. आपण संविधानावर बोलत असू तर आपण संविधानावर चर्चा करावी. आपण समजा एखाद्या मंत्र्याविषयी बोलत असू तर आपण मंत्र्याविषयी चर्चा करावी. त्याचे तुमचे विचार आहेत आणि ते स्वतंत्र 1947 झाली. फक्त त्याची रचना आणि बांधणी कुठेतरी संवादात्मक दृष्ट्या कुठेतरी राहते. म्हणून हे सगळं असं गलिच्छ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून एक माणूस माणसाला म्हणजे काय म्हणतात कनेक्ट टू पीपल थोडक्यात. तर ते असं एक कनेक्ट टू मनी त्या संविधानातला हा संदर्भ पकडून एक त्यांनी एक केलेला तो प्रयत्न होता. कारण बाबासाहेब हे जाती पाती किंवा ह्या गोष्टींमध्ये न अडकला असल्यामुळे माणूस जातही चेंज करून तुम्हाला जे पाहिजे ते करू शकतो, हे आज या निमित्तानं समजलं. आणि हेच या संविधानाचं संदर्भ आणि जसा जसा ते निर्माण होण्यासाठी संदर्भ जो काही संघर्ष होता, तो हा संदर्भ बनून पुढे येतोय की कसं एका व्यक्तीला त्या टायमिंग मध्ये फेस करावं लागलं किंवा काय म्हणतात ते सगळं करावं लागलं. आणि त्या निमित्तानं का होईना मुलं शिकली. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता संघर्षाचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या बुद्धिमत्तेच्या हिशोबाने, एज्युकेशनच्या हिशोबाने शिक्षणानं जर का लावत असेल तर त्याचा तो एक काय म्हणूया एक आदर आहे, सन्मान आहे.
त्याला सध्या तरी मनोरुग्ण किंवा ह्या त्या गोष्टी असं संदर्भ देणं चुकीचं आहे. तर त्याचा एक संदर्भ आयुष्य जगण्याचा आणि कुठंतरी तो चुकतोय हे जसं पोलिसांना मुलांनी वेडावून दाखवून जसं लहान मुलं वेडावून दाखवून किंवा काय अशा पद्धतीने घेतलं तर हे लाठी-बिटी हे आपण हातपाय तोडणे किंवा अशा ह्या खूप विचित्र आणि विक्षिप्त वाटतं. म्हणजे आपण माणूस असल्याचा सुद्धा संबंध नाही. कारण कसं असतं जर तुम्ही त्याला काठीनं मारू किंवा लाठीनं मारू किंवा असं मारू, हे मारू, ते मारू जर का म्हटलं आणि तुम्हाला उद्या कोणीतरी मारलं मग? मग तुम्हाला कसं वाटणार? माणूस म्हणून जन्माला आलोय. अ, हितपर्यंत विषय ठीक आहे आणि ज्याचं ज्याचं जसं जसं प्रेम असेल त्याचं जसं तसं तसं तो मेंटल एनर्जी आहे त्याची ती त्याला ते तसं तो डिस्ट्रीब्यूट करत जातो आणि त्याच्या जगण्याचा आधार होता तो त्यानं जगला म्हणून तर आपल्याला तो सुद्धा एक माणूस पाहायला भेटला नाही का आणि थँक्सफुल टू टू दॅट पर्सन ज्याने हे सगळं विजन क्रिएट केलं आणि अ, असं मी या माध्यमातून आपल्यासमोर सांगून मी फार आधी चर्चा करू इच्छित नाही आणि हा माझ्याकडून तुम्हाला एक छोटासा एक कवितेच्या माध्यमातून चारोळीच्या माध्यमातून एक प्रोटेस्ट होता. त्याच ते धन्यवाद.